नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे नरेंद्र एडपाची ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी भरती आणि इतर सरकारी परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे 500 वन लाइनर प्रश्न आणि उत्तर पाहणार आहोत। हे प्रश्न सामान्य ज्ञान, इतिहास, भूगोल, राज्यघटना आणि चालू घडामोडी यावर आधारित असतील। जर तुम्ही पोलीस भरती किंवा इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया पुढच्या प्रश्नाला। प्रश्न पहिला आहे, जम्मू व काश्मीर राज्याचे लोकनृत्य कोणते? जम्मू आणि काश्मीर राज्याचे लोकनृत्य रौफ आहे। बनाना किक हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बनाना किक हा शब्द फुटबॉलशी संबंधित आहे। पुढचा प्रश्न, पांझरा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? पांझरा नदी ही तापी नदीची उपनदी आहे। पुढचा प्रश्न, प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रतापगड किल्ला सातारा जिल्ह्यात आहे। सदरक्षणाय खलनिग्रहणाय याचा अर्थ काय होतो? सदरक्षणाय खलनिग्रहणाय याचा अर्थ सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नायनाट होतो। मिझोराम राज्याचे लोकनृत्य कोणते? मिझोराम राज्याचे लोकनृत्य हे खांतुम आहे। पुढचा प्रश्न, ग्राउंड स्ट्रोक हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ग्राउंड स्ट्रोक हा शब्द टेबल टेनिसशी संबंधित आहे। पुढचा प्रश्न, पारणा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? पारणा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे। देवगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? देवगड किल्ला हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे। पोलीस स्मृती दिवस कधी साजरा केला जातो? पोलीस स्मृती दिवस हा 21 ऑक्टोबर दिवशी साजरा केला जातो। पुढचा प्रश्न, निजामशाहीची राजधानी कोणती? निजामशाहीची राजधानी अहमदनगर आणि आदिलशाहीची राजधानी कोणती? आदिलशाहीची राजधानी विजापूर आहे। शिवरायांचे समाधीस्थळ कोणते? शिवरायांचे समाधीस्थळ रायगड आहे। तुकाराम महाराजांचे जन्मठिकाण कोणते? तुकाराम महाराजांचे जन्मठिकाण देहू आहे। जिजामाताचे जन्मठिकाण सिंदखेडा येथे आहे। इम्रुशालीसाठी प्रसिद्ध महाराष्ट्रात प्रसिद्ध ठिकाण कोणते? औरंगाबाद हे इम्रुशालीसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे। रंगीत लाकडी खेळणीसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते? सावंतवाडी ही रंगीत लाकडी खेळणीसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे। महाराष्ट्रातील कमी जंगले असणारा विभाग मराठवाडा विभाग आहे। महाराष्ट्रातील प्रमुख कुस्ती केंद्र कोणते? महाराष्ट्रातील प्रमुख कुस्ती केंद्र कोल्हापूर। जायकवाडी धरणाचे दुसरे नाव काय आहे? जायकवाडी धरणाचे दुसरे नाव नाथसागर आहे। पुढचा प्रश्न, कोयना धरणाचे दुसरे नाव काय आहे? कोयना धरणाचे दुसरे नाव शिवाजी सागर आहे। प्रसिद्ध अंबाबाई मंदिर कुठे आहे? प्रसिद्ध अंबाबाई मंदिर कोल्हापूर येथे आहे। तुळजाभवानी मंदिर कुठे आहे? तुळजाभवानी मंदिर तुळजापूर येथे आहे। साईबाबा मंदिर शिर्डी येथे आहे। गजानन महाराजांचे मंदिर कुठे आहे? शेगाव येथे आहे। श्री स्वामी समर्थ मंदिर कुठे आहे? श्री स्वामी समर्थ मंदिर अक्कलकोट येथे आहे। विठ्ठल मंदिर पंढरपूर येथे आहे। खंडोबा मंदिर जेजुरी येथे आहे। चांदबिबीचा महल अहमदनगर येथे आहे। आणि पेशव्यांची राजधानी कोणती? पेशव्यांची राजधानी पुणे आहे। पुढचा प्रश्न, इंद्राच्या नगरीचे नाव काय? इंद्राच्या नगरीचे नाव अमरावती आहे। बीबी का मकबरा कुठे आहे? बीबी का मकबरा औरंगाबाद येथे। ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मगाव आपेगाव येथे आहे। महाराष्ट्रातील द्राक्षांचा जिल्हा नाशिक
महाराष्ट्रातील द्राक्षांचा जिल्हा आहे नाशिक आणि महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा नंदुरबार आणि महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजधानी कोणती आहे? पुणे. ऊसतोड कामगारांचा जिल्हा कोणते आहे? बीड आहे. जुन्या मराठी कवींचा जिल्हा पण बीड आहे. आणि महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा रत्नागिरी आहे. महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार रायगड या जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न, स्त्री भ्रूण हत्या वर बंदी लादण्यात आली. स्त्री भ्रूण हत्यावर बंदी लादण्यात आली 1830 मध्ये. भारतीय वृत्तपत्राचे तारणहार कोणाला म्हणतात? लॉर्ड चार्ल्स मेटल याला भारतीय वृत्तपत्रांचे तारणहार म्हणतात. रिवॉर्ड कमिशन कोणी स्थापन केले? रिवॉर्ड कमिशन लॉर्ड डलहौसी यांनी स्थापन केले. समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव जांब आहे. भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष कोण होते? भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. आणि भारताचे राष्ट्रगीत वंदे मातरमचे रचनाकार कोण आहेत? बंकिमचंद्र चॅटर्जी हे आहेत. उस्मानाबादी ही जात कोणत्या जनावरांची आहे? उस्मानाबाद ही जात शेळी या जनावरांची आहे. महाभारत काव्य ग्रंथाचे लेखक कोण आहेत? महाभारत काव्य ग्रंथाचे लेखक व्यास मुनी आहेत. 1 मे 1999 रोजी महाराष्ट्रात कोणत्या 2 जिल्ह्याची निर्मिती झाली? 1 मे 1999 रोजी हिंगोली आणि गोंदिया या 2 जिल्ह्यांची महाराष्ट्रात निर्मिती झाली. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न, भारताने पहिल्यांदा कोणत्या वर्षी ऑलिम्पिक खेळांमध्ये भाग घेतला? भारताने पहिल्यांदा 1900 मध्ये ऑलिम्पिक खेळांमध्ये भाग घेतला. ऑलिम्पिक खेळांमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण आहे? कर्णम मल्लेश्वरी ही पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. वेदांकडे परत जाणारा कोणी दिला? वेदांकडे परत जाणारा कोणी दिला? महर्षी दयानंद यांनी. झंडा ऊंचा रहे हमारा प्रसिद्ध ध्वजगीत कोणी रचले? झंडा ऊंचा रहे हमारा प्रसिद्ध ध्वजगीत श्यामलाल गुप्ता कौन्सिलर यांनी रचले. प्राण्यांमध्ये दूध ताप हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो? कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होतो. मानवी शरीरातील कोणत्या अवयवांद्वारे रक्तातून युरिया गाळला जातो? मूत्रपिंड यामधून युरिया गाळला जातो. अर्थशास्त्रात नोबेल पारितोषिक मिळवणारे एकमेव भारतीय कोण? अमर्त्य सेन हे एकमेव भारतीय आहे ज्यांनी अर्थशास्त्रात नोबेल पारितोषिक मिळवलं आहे. भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान कोणते वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत? उस्ताद बिस्मिल्ला खान हे शहनाई वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहे. भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण? भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी आहेत. भिलाई स्टील प्लांट कोणत्या देशाच्या सहकार्याने बांधण्यात आला? भिलाई स्टील प्लांट हा रशियाच्या सहकार्याने बांधण्यात आला. पुढचा प्रश्न, उत्तर ध्रुवावरील भारताच्या संशोधन केंद्राचे नाव काय? उत्तर ध्रुवावरील भारताच्या संशोधन केंद्राचे नाव हिमाद्री आहे. माउंट एव्हरेस्टवर चढणारी जगातील पहिली महिला कोण? जपानची जुनको ताबे ही माउंट एव्हरेस्टवर चढणारी जगातील पहिली महिला आहे. नंतर कावीळ हा कोणत्या अवयवाचा आजार आहे? कावीळ हा यकृतचा आजार आहे. द्रव सर्व दिशांना समान दाब देतो हे विधान संबंधित आहे पास्कलच्या नियमशी संबंधित आहे. क्लोरोफिलचा खनिज घटक कोणता आहे? क्लोरोफिलचा खनिज घटक मॅग्नेशियम आहे. आणि LPG गॅसमध्ये काय असते? LPG गॅसमध्ये ब्युटेन असते. अशोकाचे शिलालेख प्रथम कोणी वाचले? अशोकाचे शिलालेख प्रथम जेम्स प्रिन्सेस यांनी वाचले. कोणत्या बौद्ध भिक्षेच्या प्रभावाखाली अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला? उपगुप्त. कोणता मुघल सम्राट निरक्षर होता? अकबर हा निरक्षर होता. अमृतसर शहराची स्थापना कोणी केली? गुरु रामदास यांनी अमृतसर शहराची स्थापना केली.
पुढचा प्रश्न, गदर पक्षाचे संस्थापक कोण होते? गदर पक्षाचे संस्थापक लाला हरदयाळ होते. शीख इतिहासातील लंगरची परंपरा कोणी सुरू केली? गुरु अंगद देव यांनी शीख इतिहासात लंगरची परंपरा सुरू केली. सर्वात जुना वेद कोणता? सर्वात जुना वेद ऋग्वेद आहे. खालसा पंथाची स्थापना कोणी केली? गुरु गोविंद सिंग यांनी खालसा पंथाची स्थापना केली. फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना कोणी केली? लॉर्ड वेलेस्ली यांनी फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना केली. भारतात पहिल्यांदा सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना कोणी केली? लॉर्ड डलहौसी यांनी भारतात पहिल्यांदा सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना केली. वातावरणातील सर्वात खालच्या थराला काय म्हणतात? ट्रोपोस्फियर असे म्हणतात. वातावरणातील जो सर्वात खालचा थर असतो त्याला आपण ट्रोपोस्फियर म्हणतो. आणि भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील होत्या. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या किती टक्के भागावर खंड आढळतात? 29.2% भागावर खंड आढळतात. सतार आणि तबल्याचे जनक कोणास म्हणले जाते? सतार आणि तबल्याचे जनक अमीर खुसरो यांना म्हटले जाते. पुढचा प्रश्न, सिंधू संस्कृतीत एक मोठे स्नानगृह कोठे सापडले? सिंधू संस्कृतीत स्नानगृह हे मोहनजोदडो येथे सापडले. जर्मनीचे एकीकरण कोणी केले? जर्मनीचे एकीकरण बिस्मार्क यांनी केले. जर्मनीचे एकीकरण बिस्मार्क यांनी केले. एलपीजीचा पूर्ण विस्तार काय आहे? एलपीजीचा पूर्ण विस्तार द्रवरूप पेट्रोलियम गॅस हे आहे. एलपीजीचा पूर्ण विस्तार द्रवरूप काय आहे? पेट्रोलियम, द्रवरूप पेट्रोलियम वायू आहे. फ्री थ्रो हा शब्द कोणत्या खेळात वापरला जातो? फ्री थ्रो हा शब्द बास्केटबॉल येथे वापरला जातो. नंतर जगातील सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता? जगातील सर्वात मोठा सस्तन प्राणी हा वेल आहे. नंतर सेल्सिअस आणि फॅरेनहाइट तापमान किती तापमानाला समान असते? सेल्सिअस आणि फॅरेनहाइट तापमान हा -40° तापमानाला समान असते. जसा कोणत्या देशाची सीमा जास्तीत जास्त देशांशी आहे? चीन हा देश आहे, याची सीमा जास्तीत जास्त देशांशी लागलेली आहे. नंतर पुढचा प्रश्न, जागतिक बँकेचे मुख्यालय कुठे आहे? जागतिक बँकेचे मुख्यालय वॉशिंग्टन येथे आहे. आणि संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे. सिंधू संस्कृतीचे बंदर शहर कोणते? लोथल हे सिंधू संस्कृतीचे बंदर शहर आहे. पुढचा प्रश्न, भूगर्भशास्त्रांच्या मते आज हिमालय असलेल्या ठिकाणी पूर्वी काय होते? 33 समुद्र हे हिमालय असलेल्या ठिकाणी पूर्वी होते. नंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ किती आहे? अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ 4 वर्ष असतो. हिंदी दिवस कधी साजरा केला जातो? हिंदी दिवस 14 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. पितळ हे कशाचे मिश्र धातू आहे? पितळ हे तांबे आणि कथील यांचे मिश्र धातू आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्य किती आहेत? एकूण 5 देश हे कायमस्वरूपी सदस्य आहेत. नंतरचा प्रश्न, लाल त्रिकोण हे कशाचे प्रतीक आहे? लाल त्रिकोण हे कुटुंब नियोजन कार्यक्रमाचे प्रतीक आहे. भगवान बुद्धांना ज्ञान कुठे मिळाले? भगवान बुद्धांना ज्ञान बोधगया येथे मिळाले. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. पंजाबी भाषेची लिपी कोणती आहे? पंजाबी भाषेची लिपी गुरुमुखी आहे. भारतीय मुख्य भूमीच्या दक्षिणेकडील किनारा कोणता आहे? भारतीय मुख्य भूमीच्या दक्षिणेकडील किनारा कन्याकुमारी आहे. पुढचा प्रश्न, भारतात सूर्य सर्वात आधी कोणत्या राज्यात उगवतो? भारतात सूर्य सर्वात आधी अरुणाचल प्रदेश या राज्यात उगवतो. कोणत्या रोगाच्या उपचारासाठी इन्सुलिनचा वापर केला जातो? मधुमेह हा रोगासाठी इन्सुलिनचा वापर केला जातो. नंतर बिहू कोणत्या राज्यातील प्रसिद्ध सण आहे? बिहू हा आसामचा प्रसिद्ध सण आहे.
आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व आढळते? आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी जीवनसत्व आढळते. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? विल्यम बेंटिक हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. कागदाचा शोध कोणत्या देशात लागला? कागदाचा शोध हा चीन देशात लागला. गौतम बुद्धाच्या बालपणीचे नाव काय होते? गौतम बुद्धांच्या बालपणीचे नाव सिद्धार्थ होते. भारतातील सशस्त्र दलांचे सर्वोच्च सेनापती कोण असतात? भारतातील सशस्त्र दलांचे सर्वोच्च सेनापती हे राष्ट्रपती असतात. कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातआंधळेपणा येतो? व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे रातआंधळेपणा येतो. पोंगल हा कोणत्या राज्याचा सण आहे? पोंगल तामिळनाडू राज्याचा सण आहे. पुढचा प्रश्न, गिद्ध आणि भांगडा हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहेत? गिद्ध आणि भांगडा हे पंजाब राज्याचे लोकनृत्य आहेत. टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला? टेलिव्हिजनचा शोध हा जॉन लोगी बेअर्ड यांनी लावला. भारताची पहिली महिला शासक कोण होती? भारताची पहिली महिला शासक रजिया सुलतान होती. मासे कोणाच्या मदतीने श्वास घेतात? मासे गिल्स किंवा कल्लेयाच्या मदतीने श्वास घेतात. इन्कलाब जिंदाबादचा नारा कोणी दिला? इन्कलाब जिंदाबादचा नारा भगतसिंग यांनी दिला. जालियनवाला बाग हत्याकांड कधी आणि कुठे घडले? जालियनवाला बाग हत्याकांड 1919 अमृतसर येथे घडले. सशस्त्र सेना ध्वज दिन कधी साजरा केला जातो? सशस्त्र सेना ध्वज दिन 7 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. भारत पाकिस्तान सीमा कोणत्या नावाने ओळखली जाते? भारत पाकिस्तान सीमा ही रेड क्लिफ नावाने ओळखली जाते. भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी कोणते? भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी बॅरन आयलँड, अंदमान आणि निकोबार ही आहे. कोणत्या भारतीय राज्यांच्या 2 राजधान्या आहेत? जम्मू आणि काश्मीर यांच्या 2 राजधान्या आहेत. पुढचा प्रश्न, 1867 मध्ये अमेरिकेने रशियाकडून कोणते राज्य खरेदी केले? 1867 मध्ये अमेरिकेने रशियाकडून अलास्का राज्य खरेदी केले. जागतिक अपंगत्व दिन कधी साजरा केला जातो? 3 डिसेंबरला जागतिक अपंगत्व दिन साजरा केला जातो. हॉफमन कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हॉफमन कप हे टेनिस खेळाशी संबंधित आहे. नंतर नव्याने स्थापन झालेल्या तेलंगणा राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? के. चंद्रशेखर राव हे पहिले मुख्यमंत्री. भारत आणि श्रीलंकेमध्ये कोणते आखात आहे? मन्नारचे आखात हे भारत आणि श्रीलंकेमध्ये आहे. अरवली पर्वतरांगातील सर्वात उंच शिखर कोणते? अरवली पर्वतरांगातील सर्वात उंच शिखर गुरु शिखर आहे. कोणत्या देशाला सर्वात मोठी सागरी सीमा आहे? कॅनडा या देशाला सर्वात मोठी सागरी सीमा आहे. कोणत्या देशाला सर्वात मोठी जमीन सीमा आहे? चीन या देशाला सर्वात मोठी जमीन सीमा आहे. म्यानमारचे चलन काय आहे? म्यानमारचे चलन कॅट आहे. वातावरणाच्या कोणत्या थरात हवामानाशी संबंधित बदल होतात? ट्रोपोस्फियर या थरात हवामानाशी संबंधित बदल होत असतात. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठा महासागर कोणता? जगातील सर्वात मोठा महासागर दक्षिण चीन समुद्र आहे. गौतम बुद्धांनी वयाच्या 29व्या वर्षी आपले घर सोडल्याच्या घटनेला काय म्हणतात? महाविनिष्क्रम असे म्हणतात. भारतातील पंचवार्षिक योजनेला मान्यता देणारी सर्वोच्च संस्था कोणती? राष्ट्रीय विकास परिषद ही भारतातील पंचवार्षिक योजनेला मान्यता देणारी सर्वोच्च संस्था आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या कोणत्या राज्याची सीमा चीन, नेपाळ आणि भूतानशी संबंधित आहे किंवा लागून आहे? सिक्कीम या राज्याची सीमा भारताच्या चीन, नेपाळ आणि भूतानशी संबंधित आहे. 1912 मध्ये अल हिलाल वृत्तपत्र कोणी सुरू केले? 1912 मध्ये अल हिलाल वृत्तपत्र मौलाना अबुल कलाम आझाद यांनी सुरू केले. महान वैद्य चरक कोणाच्या दरबारात होते? चरक हे कनिष्कच्या दरबारात होते. भारतात महानगर पुरुष कोणाला म्हणतात? श्रीधरन यांना भारतात महानगर पुरुष म्हणतात. भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? जे.बी. कृपलानी हे भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळेस काँग्रेसचे अध्यक्ष होते. काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात लखनौ करार कोणत्या वर्षी झाला? 1916 मध्ये काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात लखनौ करार झाला. पानिपतची तिसरी लढाई कोणामध्ये झाली होती? पानिपतची तिसरी लढाई
1761 मराठे आणि अमाशा अब्दाली यांच्यामध्ये झाली होती. पुढचा प्रश्न, जुन्नर तालुका पुणे जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला आहे? जुन्नर तालुका पुणे शहराच्या उत्तर दिशेला आहे. नंतर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणत्या क्षेत्राच्या विकासाला सर्वाधिक महत्त्व देण्यात आले? उद्योग या क्षेत्राला सर्वात महत्त्व देण्यात आले. कोणत्या अर्थव्यवस्थेत पैशाचे मूल्य किंमत पातळी यांच्यात काय संबंध आहे? आणि किंमत पातळी यांच्यात काय संबंध आहे? उलट हा संबंध आहे. अंडी उत्पादनात भारताचे जगात स्थान काय? 3रे स्थान आहे. 10व्या पंचवार्षिक योजनेत वार्षिक विकास दर किती टक्के लक्षात करण्यात आला? 8% लक्षात करण्यात आला. भारतात सामान्यतः कोणत्या क्षेत्रात छुपी बेरोजगारी दिसून येते? कृषी क्षेत्रामध्ये छुपी बेरोजगारी दिसून येते. वातावरणात ओझोन थर आपल्याला कोणत्या किरणांपासून संरक्षण देतो? अतिनील किरणांपासून संरक्षण देतो. पुढचा प्रश्न, पॅरोक्सिटिक म्हणजे काय? पॅरोक्सिटिक म्हणजे वायू प्रदूषक आहे. हरितगृह परिणामामुळे पृथ्वीच्या तापमानाचे काय होते? तापमान वाढते. भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक वनक्षेत्र आहे? भारतातील सर्वात जास्त वनक्षेत्र मध्य प्रदेशमध्ये आहे. वातावरणात कोणता वायू सर्वात जास्त आढळतो? वातावरणात नायट्रोजन हा वायू सर्वात जास्त आढळतो. एखाद्या क्षेत्रात झाडांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले किमान तापमान किती आहे? किमान ताप हे 4 डिग्री सेल्सिअस आहे. भारतात वन संशोधन केंद्र कुठे आहे? भारतात वन संशोधन केंद्र देहरादून इथे आहे. वनीकरणाची प्रक्रिया काय आहे? अधिक झाडे लावणे हे वनीकरणाची प्रक्रिया आहे. भारतात सर्वाधिक वनक्षेत्र असलेले क्षेत्र कोणते? राखीव वन हे भारतात सर्वाधिक वनक्षेत्र असलेले क्षेत्र आहे. हिरवे सोने कशाला म्हणतात? हिरवे सोने वन याला म्हणतात. भारतातील बहुतेक वनसंपत्ती कोणाकडे आहे? भारतातील बहुतेक वनसंपत्ती राज्याकडे आहे. वन महोत्सव कशाशी संबंधित आहे? वन महोत्सव हे झाडे लावण्याशी संबंधित आहे. टेरेस शेती कुठे केली जाते? टेरेस शेती ही पर्वतांच्या उतारावर केली जाते. पर्यावरणीय अभ्यासाचे स्वरूप काय आहे? बहुविद्याशाखीय हे आहे. आपल्या सभोवतालच्या परिस्थितीच्या बेरजेला काय म्हणतात? आपल्या सभोवतालच्या परिस्थितीच्या बेरजेला पर्यावरण असे म्हणतात. जागतिक पर्यावरणासाठी सर्वात महत्त्वाचे वन कोणते? उष्णकटिबंधीय वन हे जागतिक पर्यावरणासाठी सर्वात महत्त्वाचे वन आहे. पर्यावरण म्हणजे पृथ्वीवरील जीवांच्या विकास चक्रावर परिणाम करणाऱ्या बाह्य परिस्थिती आणि प्रभावांचा योग्य हे विधान कोणी दिले होते? निकोलस यांनी दिले. पर्यावरण ही एक भव्य शक्ती आहे जी आपल्यावर परिणाम करते असे कोणी म्हटले? C.C. पार्क यांनी म्हटले होते. जगात पर्यावरण जागरूकता कोणी सुरू केली? विल्यम व्हिवेट यांनी जगात पर्यावरण जागरूकता सुरू केली. पर्यावरणाचा जैविक घटक कोणता आहे? पर्यावरणाचा जैविक घटक वनस्पती आहे. जीव जंतूंच्या पर्यावरणीय घटकांची बेरीज म्हणजे पर्यावरण असे कोणी म्हटले? अरस्तू यांनी म्हटले. पुढचा प्रश्न, पर्यावरणीय निर्धार वादांचे पुरस्कर्ते कोण होते? कार्ल रिटर हे पर्यावरणीय निर्धार वादाचे पुरस्कर्ते होते. जागतिक पर्यावरण दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? जागतिक पर्यावरण दिन 5 जूनला साजरा केला जातो. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी किती टक्के क्षेत्र जंगलाखाली असावे? पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जंगलाखाली 33% असावे. मुस्लिम लीगची स्थापना कोणी केली? मुस्लिम लीगची स्थापना समीमुल्ला आणि आगा खान यांनी केली. स्वदेशी चळवळ सुरू होण्याचे कारण काय होते? स्वदेशी चळवळ सुरू होण्याचे कारण बंगालच्या फाळणीच्या निषेधार्थ हे होते. बंगालच्या फाळणीविरुद्ध उठाव कोणी केला? बंगालच्या फाळणीविरुद्ध उठाव सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी केला. लखनौ करार कधी झाला? लखनौ करार हा 1916 मध्ये झाला. निष्क्रिय प्रतिकारचे तत्व कोणी मांडले? निष्क्रिय प्रतिकारचे तत्व अरविंद घोष यांनी मांडले. 1906 मध्ये कलकत्ता काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? दादाभाई नौरोजी हे अध्यक्ष होते. 1908 मध्ये बाळ गंगाधर टिळकांना किती वर्ष तुरुंगवास भोगावा लागला? एकूण 6 वर्ष
1908 बाळ गंगाधर टिळकांना तुरुंगवास भोगावे लागला. पुढचा प्रश्न, बिहार बंगालपासून कधी वेगळा झाला? बिहार बंगालपासून 1912 वेगळा झाला. राजकारण हे स्वातंत्र्याचे प्राण आहे, हे शब्द कोणी म्हटले? अरविंद घोष यांनी म्हटले. मुझफ्फरपूरमध्ये किंग्सफोर्ड यांच्या हत्येचा प्रयत्न कधी झाला? 1908 झाला. लॉर्ड हार्डिंग यांनी बंगालची फाळणी कधी रद्द केली? लॉर्ड हार्डिंग यांनी बंगालची फाळणी 1911 रद्द केली. 1916 मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांच्यात करार कोणी केला? डॉक्टर ॲनी बेझंट यांनी 1916 मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांच्यात करार केला. अलीपूर बॉम्ब प्रकरणात अरविंद घोष यांची बाजू कोणत्या वकिलांनी मांडली होती? C.R. दास यांनी अलीपूर बॉम्ब प्रकरणात अरविंद घोष यांची बाजू मांडली होती. सुरत अधिवेशन कधी झाले? सुरत अधिवेशन 1907 झाले. मोहम्मद अली जिन्ना यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत कोणी म्हटले? सरोजिनी नायडू यांनी म्हटले. गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? गीता रहस्य हा ग्रंथ बाळ गंगाधर टिळक यांनी लिहिला. कोणत्या सुलतानाने आपली राजधानी दिल्लीहून दौलताबाद हलवली? मोहम्मद बिन तुघलक यांनी आपली राजधानी दिल्लीहून दौलताबाद येथे हलवली. पुढचा प्रश्न, पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली? पहिली पंचवार्षिक योजना 1951 सुरू झाली. चीनी प्रवासी हुइनसांग यांनी कोणत्या विद्यापीठात शिक्षण घेतले? नालंदा विद्यापीठामध्ये शिक्षण घेतले. कोणत्या रक्तगटाला सार्वत्रिक दाता म्हणतात? ओ हा रक्तगट याला सर्वाधिक रक्तदाता म्हणतात. मानवी शरीरात किती हाडे असतात? मानवी शरीरात 206 हाडे असतात. सूर्यप्रकाशापासून कोणते जीवनसत्व मिळते? सूर्यप्रकाशापासून व्हिटॅमिन डी हे जीवनसत्व मिळते. मादी अनॅफिलिस डासाच्या चाव्यामुळे कोणता रोग होतो? मलेरिया हा रोग होतो. टेलिफोनचा शोध कोणी लावला? अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी टेलिफोनचा शोध लावला. प्रकाशाचा वेग किती आहे? प्रकाशाचा वेग हा 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे प्रथम कोणी सांगितले? कोपर्निकस यांनी सांगितले. प्रकाश वर्षाचा काय संबंध आहे? प्रकाश वर्षाचा खगोलीय अंतर हा संबंध आहे. सुवर्ण मंदिर कुठे आहे? सुवर्ण मंदिर अमृतसर येथे आहे. चारमिनार हैदराबाद येथे आहे आणि कुतुब मिनार दिल्ली येथे आहे. भारताचे प्रवेशद्वार कुठे आहे? मुंबई. इंडिया गेट नवी दिल्लीमध्ये आहे. ताजमहाल कुठे आहे? आग्रा. आझाद हिंद फौज कुठे स्थापन झाले? आझाद हिंद फौज हे सिंगापूरमध्ये स्थापन झाले. शिक्षक दिन कधी साजरा केला जातो? 5 सप्टेंबर दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. आणि क्रीडा दिन कधी साजरा केला जातो? क्रीडा दिन 29 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. कोणाचा जन्मदिवस क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो? मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? जागतिक पर्यावरण दिन 5 जून दिवशी साजरा केला जातो. करा किंवा मरा हा नारा कोणी दिला? करा किंवा मरा हा नारा महात्मा गांधी यांनी दिला. जय हिंद हा नारा कोणी दिला? जय हिंद हा नारा सुभाषचंद्र बोस यांनी दिला. दिल्ली चलो हा नारा कोणी दिला? नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिला. अंदमान निकोबार बेटे कुठे आहेत? बंगालच्या उपसागरात आहेत. अंदमान निकोबार बेटांचे सर्वोच्च शिखर कोणते? अंदमान निकोबार बेटांचे सर्वोच्च शिखर सॅडल पीक आहे. अरबी समुद्रात असलेल्या भारतीय बेटांचे मुख्य वैशिष्ट्य काय? सर्व बेटे कोरल मूळची आहेत. अरवली पर्वतरांगातील सर्वात उंच शिखराचे नाव काय आहे? गुरु शिखर हे आहे. आदमचा पूल कोणत्या 2 देशांमध्ये आहे? आदमचा पूल भारत आणि श्रीलंका या देशांमध्ये आहे. अहो जमात कोणत्या राज्यातील आहे? अहो जमात ही आसाम राज्यातील आहे.
पुढचा प्रश्न, इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान अकादमी कोठे आहे? फुर्सतगंज, उत्तर प्रदेश येथे आहे. कोणत्या शहराला देवाचे निवासस्थान म्हटले जाते? प्रयाग या शहराला देवाचे निवासस्थान म्हटले जाते. वेलची टेकडी कोठे आहे? वेलची टेकडी केरळमध्ये आहे. कावेरी पाणीवात कोणत्या राज्यामध्ये आहे? कावेरी पाणीवात कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यामध्ये आहे. निवमूर बेटावरून भारताच्या कोणत्या देशाशी वाद आहे? निवमूर बेटावरून बांगलादेशाशी वाद आहे. कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हटले जाते? कोसी नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हटले जाते. कोणत्या बंदराला भारताचे प्रवेशद्वार म्हटले जाते? मुंबई. कोणत्या राज्याला सर्वात लांब किनारा आहे? गुजरात या राज्याला सर्वात लांब किनारा आहे. 1911 मध्ये जगातील पहिली हवाई टपाल सेवा कोणत्या ठिकाणी सुरू झाली? अलाहाबाद आणि नैनी दरम्यान ही टपाल सेवा सुरू झाली. कोकण रेल्वे कोणत्या पर्वतातून जाते? कोकण रेल्वे हे पश्चिम घाटमधून जाते. पुढचा प्रश्न, कोया जमात कोणत्या राज्यातील आहे? कोया जमात हे आंध्र प्रदेश राज्यातील आहे. कोलकाता आणि मुंबईला जोडणारा किल्ला कोणता? कोलकाता आणि मुंबईला जोडणारा किल्ला भोर घाट आहे. भारतीय सागरी व्यापाराचे पूर्वेकडील प्रवेशद्वार कोणत्या बंदराला म्हटले जाते? कोलकाता हल्दिया या बंदराला म्हटले जाते. नंतर जैन धर्माचे पहिले तीर्थंकर कोण होते? जैन धर्माचे पहिले तीर्थंकर ऋषभदेव होते. गौतम बुद्धांचा जन्म कुठे झाला? गौतम बुद्धांचा जन्म लुंबिनी नेपाळमध्ये झाला. जैन धर्माचे कोणते तीर्थंकर भगवान महावीर होते? 24वे तीर्थंकर. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? प्रतिभाताई पाटील. कटक कोणत्या नदीवर वसलेले आहे? कटक हे महानदीवर वसलेले आहे. बायनरी भाषेत किती अक्षरे असतात? बायनरी भाषेत 2 अक्षरे असतात. लॅनचा विस्तार काय आहे? LANचा विस्तार स्थानिक क्षेत्र नेटवर्क आहे. पुढचा प्रश्न, गौतम बुद्धांचा मृत्यू कुठे झाला? गौतम बुद्धांचा मृत्यू कुशीनगर येथे झाला. नंतर गोवा पोर्तुगीज राजवटीपासून कधी मुक्त झाला? 1961ला गोवा पोर्तुगीज राजवटीपासून मुक्त झाला. बक्सारची लढाई कधी झाली ज्यामुळे ब्रिटिशांनी बंगाल, बिहार आणि ओडिशावर ताबा मिळवला? 1764 मध्ये झाली. रेग्युलेटिंग ॲक्ट कधी लागू झाला? 1773चा आहे. 1857च्या क्रांतीनंतर ब्रिटिशांनी मुघल सम्राट बहादूर शाह जफरला कुठे कैद केले होते आणि पाठवले? बर्मा, म्यानमार येथे कैद करून पाठवले होते. गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात कधी परतले? गांधीजी भारतात 9 जानेवारी 1915ला परतले. भारतातील पहिला बोलका चित्रपट कोणता? भारतातील पहिला बोलका चित्रपट आलम आरा आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताच्या जगात कितवा क्रमांक आहे? क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताच्या जगात 7वा क्रमांक आहे. भारताची भूसीमा किती आहे? भारताची भूसीमा 15,200 किलोमीटर आहे. पुढचा प्रश्न, पूर्वेकडून पश्चिमेकडे भारताचा विस्तार किती आहे? पूर्वेकडून पश्चिमेकडे भारताचा विस्तार 2933 किलोमीटर आहे. संविधान सभेने तिरंगा ध्वज राष्ट्रध्वज म्हणून कधी स्वीकारला? 22 जुलै 1947ला स्वीकारला. संविधान सभेचे जनगणमन हे राष्ट्रगीत कधी घोषित केले? 24 जानेवारी 1950ला घोषित केले. खुदा बख्श ग्रंथालय कुठे आहे? खुदा बख्श ग्रंथालय पटना येथे आहे. 1784 मध्ये कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणी केली? विल्यम जोन्स यांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. बँकांचे राष्ट्रीयकरण कधी झाले? बँकांचे राष्ट्रीयकरण 1969ला झाले. कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी शिक्षण हा मूलभूत अधिकार बनवण्यात आला? 86व्या घटनादुरुस्तीद्वारे. 44व्या घटनादुरुस्तीद्वारे कोणता मूलभूत अधिकार काढून टाकण्यात आला? मालमत्तेचा अधिकार 44व्या घटनादुरुस्तीने काढून टाकला. 23.5 अंश उत्तर अक्षांश रेषेला काय म्हणतात? कर्कवृत्त असे म्हणतात. भाकरा धरण कोणत्या नदीवर आहे? भाकरा धरण सतलज नदीवर आहे. भारताचे क्षेत्रफळ किती आहे? भारताचे क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किलोमीटर आहे. अमेरिकेने जपानमधील हिरोशिमावर अणुबॉम्ब कधी टाकला? 6 ऑगस्ट 1945 रोजी अणुबॉम्ब टाकला. राष्ट्रपती निवडणूक कोण मतदान करतो? राष्ट्रपतीच्या निवडणुकीत
संसद आणि राज्य विधानसभाचे निवडून आलेले सदस्य मतदान करतात। हरियाणाचे पहिले राज्यपाल कोण होते? धर्मवीर हे हरियाणाचे पहिले राज्यपाल होते। उत्तर ध्रुवाला दक्षिण ध्रुवाशी जोडणारा काल्पनिक रेषेला काय म्हणतात? रेखांश असे म्हणतात। महात्मा गांधींची हत्या कधी आणि कोणी केली? 30 जानेवारी 1948ला नाथूराम गोडसे यांनी केली। भारतात सर्वात जास्त कोणते धान्य खाल्ले जाते? तांदूळ हे धान्य खाल्ले जाते। लष्कर दिन कधी साजरा केला जातो? लष्कर दिन हा 15 जानेवारीला साजरा केला जातो। राजस्थानमधील माउंट आबू येथे असलेले दिलवाडा मंदिर कोणत्या धर्माचे आहे? जैन धर्माचे आहे। हिराकुंड धरण कोणत्या नदीवर आहे? हिराकुंड धरण महानदीवर आहे। पुढचा प्रश्न, लाल रक्तपेशी कोणत्या ठिकाणी तयार होतात? लाल रक्तपेशी अस्थिमज्जामध्ये तयार होतात। लाल रक्तपेशीचे आयुष्यमान किती असते? 120 दिवस असते। पांढऱ्या रक्तपेशीचे आयुष्यमान 1 ते 4 दिवस असते। शरीराचे तापमान नियंत्रित केले जाते। हायपोथॅलॅमस ग्रंथी याच्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित केले जाते। मानवी रक्तदाताचा वैश्विक रक्तगट कोणता आहे? ओ आहे। मानवी रक्तग्रहण करणारा वैश्विक रक्तगट आहे AB। रक्तदाब मोजण्यासाठी च्या उपकरणाला काय म्हणतात? स्पिग्मोमॅनोमीटर रक्तदाब मोजण्याच्या उपकरणाला म्हणतात। पचलेले अन्न आत शोषले जाते। लहान आतडे। पित्त स्रावित होते, यकृताद्वारे होते। विटॅमिन अ कुठे साठवले जाते? विटॅमिन अ यकृतामध्ये साठवले जाते। पुढचा प्रश्न, शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत आहे। सर्वात लहान ग्रंथी कोणती? पिट्युटरी ही सर्वात लहान मास्टर ग्रंथी आहे। आणि शरीरात एकूण स्नायूंची संख्या किती असते? 639 ही असते। लाळेमध्ये कोणते एन्झाईम असते? लाळेमध्ये टायलिन हे एन्झाईम असते। पुढचा प्रश्न, लिंग निर्धारण कुठे होते? लिंग निर्धारण हे पुरुषांवर अवलंबून असते। मानवी हृदय किती कप्प्यांचे आहे? मानवी हृदय हे 4 कप्प्यांचे आहे। शरीरात किती गुणसूत्र आढळतात? शरीरात 46 गुणसूत्र आढळतात। मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता? त्वचा हा शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे। शरीरातील सर्वात मोठी पेशी कोणती? शरीरातील सर्वात मोठी पेशी मज्जासंस्था आहे। शरीरात दररोज किती मूत्र तयार होते? शरीरात 1.5 लिटर मूत्र दररोज तयार होते। मूत्राला दुर्गंधी येते कारण युरियामुळे दुर्गंधी येते। मानवी रक्ताचे pH मूल्य किती आहे? 6। शरीराचे सामान्य तापमान काय आहे? 98.6 फॅरनहाइट किंवा 37 डिग्री सेल्सिअस किंवा 310 केल्विन आहे। मानवी शरीरात टीबी या नावाने आढळते पायांमध्ये। पुढचा प्रश्न, दात आणि हाडांच्या निर्मितीसाठी आवश्यक घटक कोणता आहे? दात आणि हाडांच्या निर्मितीसाठी कॅल्शियम आणि फॉस्फरस हा आवश्यक घटक आहे। रक्त घुटण्यास काय मदत करते? रक्त घुटण्यास प्लेटलेट्स हे मदत करतात। मेंदू आणि डोके यांच्या अभ्यासाशी काय संबंधित आहे? फ्रेनॉलॉजी मेंदू आणि डोके यांच्या अभ्यासाशी संबंधित आहे। श्वसनादरम्यान सर्वात जास्त प्रमाणात घेतलेला वायू कोणता? नायट्रोजन हा वायू आहे। कीटकांचा अभ्यास करणारे शास्त्र काय आहे? कीटकांचे अभ्यास करणारे शास्त्र कीटकशास्त्र आहे। पित्त कोणत्या अवयवाद्वारे तयार होते? पित्त यकृताद्वारे तयार होते। मानवी शरीरात रक्तपेढी म्हणून काम करते। मानवी शरीरात रक्तपेढी म्हणून प्लीहा काम करते। शरीरात हिमोग्लोबिनचे कार्य काय आहे? शरीरात हिमोग्लोबिनचे कार्य ऑक्सिजनचे वाहतूक आहे। हिमोग्लोबिनमध्ये काय असते? हिमोग्लोबिनमध्ये लोह असते। मानवी शरीरात कशाच्या उपस्थितीमुळे रक्त घुटत नाही? मानवी शरीरात एप्रिल यांच्या उपस्थितीमुळे रक्त घुटत नाही। पुढचा प्रश्न, रक्ताच्या प्लाझ्म्यामध्ये अँटीबॉडीज कशामुळे तयार होतात? लिम्फोसाइट्समुळे अँटीबॉडीज तयार होतात। लाल रक्तपेशींच्या अंत्यसंस्काराला काय म्हणतात? लाल रक्तपेशीच्या अंत्यसंस्काराला प्लीहा म्हणतात।
क्रेब्स सायकलमध्ये काय संश्लेषित केले जाते? पायरुव्हिक आम्ल हे संश्लेषित केले जाते. मानवी शरीरात युरिया कुठे तयार होते? मानवी शरीरात यकृत येथे युरिया तयार होते. रक्तातील अशुद्धता कोणत्या अवयवात फिल्टर केल्या जातात? रक्तातील अशुद्धता मूत्रपिंडात फिल्टर केल्या जातात. श्वसन प्रक्रिया कुठे होते? श्वसन प्रक्रिया मायटोकॉन्ड्रिया येथे होते. भूगोलाचा जनक कोणाला म्हणतात? भूगोलाचा जनक एरिस्टोथेनिस याला म्हणतात. भारताच्या सर्वाधिक दक्षिणेकडील बिंदू कोणता आहे? भारताच्या सर्वाधिक दक्षिणेकडील बिंदू इंदिरा पॉईंट आणि अंदमान निकोबार आहे. पृथ्वीला प्रथम गोलाकार कोणी म्हटले? एरिस्टॉटल यांनी पृथ्वीला प्रथम गोलाकार म्हटले. भारताचा नकाशा प्रथम कोणी बनवला? ॲव्हिल 1752 मध्ये यांनी भारताचा नकाशा बनवला. जगाच्या नकाशावर भारताचे प्रथम चित्रण कोणी केले? टॉलेमी यांनी जगाच्या नकाशावर भारताचे प्रथम चित्रण केले. पृथ्वीच्या परीघ जवळजवळ कोणी मोजला? एरिस्टोस्थेनिस यांनी मोजला. मानवी भूगोल या पुस्तकाचे लेखक कोण आहे? फ्रेडरिक रॅडजेल हे मानवी भूगोल या पुस्तकाचे लेखक आहे. जिओग्राफी हा शब्द प्रथम कोणी वापरला? जिओग्राफी हा प्रथम शब्द एरिस्टोस्थेनिस यांनी वापरला. जगाचा स्केल नकाशा प्रथम कोणी बनवला? एनेक्सिमेंडर यांनी बनवला. चंद्रग्रहणाचे कारण पृथ्वीची सावली चंद्रावर पडणे हे प्रथम कोणी स्पष्ट केले? आर्यभट्टांनी स्पष्ट केले. नियतकालिक म्हणजेच पृथ्वीचे वर्णन या पुस्तकातून भौगोलिक घटकांची मांडणी प्रथम केली जाते. एका टी.एस. समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव कोणते? जांब. विदर्भातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता आहे? यवतमाळ. आर्य समाजाची स्थापना कधी आणि कुठे झाली? 1875 मुंबईमध्ये झाली. पुढचा प्रश्न, सर्वात जुना वेद कोणता? सर्वात जुना वेद ऋग्वेद आहे. शिक्षा दिन कधी साजरा केला जातो? शिक्षा दिन हा 11 नोव्हेंबरला साजरा केला जातो. भाभा अणुसंशोधन केंद्र कुठे आहे? ट्रॉम्बे मुंबई येथे भाभा अणुसंशोधन केंद्र आहे. 1928च्या बारडोली चळवळीचे नेतृत्व कोणी केले? सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले. खालसा पंथाची स्थापना कोणी केली? खालसा पंथाची स्थापना गुरु गोविंद सिंग यांनी केली. मुघल राजवंशाची स्थापना कोणी केली? मुघल राजवंशाची स्थापना बाबर यांनी केली. भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारी कोण होत्या? भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारी किरण बेदी होते. कथक हे कोणत्या राज्याचे शास्त्रीय नृत्य आहे? कथक हे उत्तर प्रदेश राज्याचे शास्त्रीय नृत्य आहे. टिपू सुलतानची राजधानी कोणती? टिपू सुलतानची राजधानी श्रीरंगपट्टणम आहे. कोणत्या खेळात चायनामॅन हा शब्द वापरला जातो? क्रिकेट या खेळात चायनामॅन हा शब्द वापरला जातो. सर्वात कठीण पदार्थ कोणता? सर्वात कठीण पदार्थ हिरा आहे. डायनामाइटचा शोध कोणी लावला? डायनामाइटचा शोध अल्फ्रेड नोबेल यांनी लावला. बिस्मिल्ला खान कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? बिस्मिल्ला खान शहनाई वाद्याशी संबंधित आहे. ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? चित्रपटाशी संबंधित आहे. एड्सचे पूर्ण रूप काय असेल? अक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम हे एड्सचे पूर्ण रूप आहे. जालियनवाला बाग हत्याकांड गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले होते? मायकल ओडायर यांनी आदेश दिले होते. पटनाचे प्राचीन नाव काय होते? पटनाचे प्राचीन नाव हे पाटलीपुत्र होते. दिल्लीतील लाल किल्ला कोणी बांधला? मुघल सम्राट शहाजहान यांनी दिल्लीतील लाल किल्ला बांधला. नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय क्रीडा संस्थान कुठे आहे? पाटियाला येथे नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय क्रीडा संस्थान आहे. आगा खान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हॉकीशी संबंधित आहे. आगा खान कप हॉकीशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, बंदीपूर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? बंदीपूर कर्नाटकमध्ये आहे. स्टीम इंजिनचा शोध जेम्स वॅट यांनी लावला. मुख्यतः डायनामाइटमध्ये नायट्रोग्लिसरीन आढळते. शरीरात अशक्तपणाचा आजार लोहाच्या कमतरतेमुळे होतो. लिंबूमध्ये आढळणारे आम्ल सायट्रिक आम्ल हे आहे. वातावरणातील हवेतील सर्वात महत्त्वाचा घटक कोणता आहे? नायट्रोजन हा 78.03% असतो. गॅसोहोल तयार होते. गॅसोहोल पेट्रोल आणि इथेनॉलच्या मिश्रणातून तयार होते. पुढचा प्रश्न, अंधत्व कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे येतो? व्हिटॅमिन A च्या कमतरतेमुळे अंधत्व येतं.
कार्बनचे दोन मुख्य अपवर्तक आहेत. डायमंड आणि ग्रेफाइट हे कार्बनचे दोन मुख्य अपवर्तक आहेत. प्रकाशवर्ष हे एकक आहे. प्रकाशवर्ष हे अंतर याचे एकक आहे. पुढचा प्रश्न, पॉझिट्रॉनचा शोध कोणी लावला? पॉझिट्रॉनचा शोध अँडरसन यांनी लावला. पाण्याची जास्तीत जास्त घनता असते. 4 डिग्री सेल्सिअस तापमानावर पाण्याची जास्तीत जास्त घनता असते. सूर्यप्रकाशातील अतिनील किरणे पृथ्वीचे रक्षण करतात. कशाचे रक्षण करतात? ओझोन थर. डायनॅमोचे आर्मेचर बनलेले असते. स्टीलचे बनलेले असते. पृथ्वीवरील व्यक्तीचे वजन 600 मॅथॉन असते, तर चंद्रावर त्याचे वजन 100 नॅथॉन असेल. सोन्याची अपेक्षित घनता किती आहे? 19.30. गणनेला मदत करणारे गणितीय साधन म्हणून लॉगॅरिथमची संकल्पना कोणी मांडली? जॉन नेपियर यांनी मांडली. रेडिओ ॲक्टिव्हिटी कोणी शोधली? रेडिओ ॲक्टिव्हिटी हेनरी बेक्वेरेल यांनी शोधली. रॅडिकलपासून विकसित होणाऱ्या मुलांना काय म्हणतात? टॉप रूट्स म्हणतात. पेशीच्या आत वापरल्या जाणाऱ्या प्रथिनाचे संश्लेषण केले जाते. मुक्त रायबोझोम्सद्वारे केले जाते. रेती संवर्धन ही वनस्पती शास्त्राची शाखा आहे, ज्या अंतर्गत त्यांचे वर्णन केले आहे. शैवालची लागवड. सर्वात जुने गुणसूत्र कुठे आढळतात? सर्वात जुने गुणसूत्र टेरिडोफाइट्समध्ये आढळतात. जैविक खत म्हणून कोणता वापरला जातो? अजोला हा वापरला जातो. अजोला म्हणजे काय? जलीय स्वरूपात असते. बियाणे कोणत्या स्वरूपात उद्भवली आहेत? तर टेरिडोफाइट्समध्ये उद्भवली आहेत. अपस्मार नावाच्या आजाराचे औषध कोणत्या लायकीपासून मिळते? पर्मेलिया लायकीपासून मिळते. जपानमध्ये लोक कोणत्या लायकींना भाजी म्हणून खातात? एंडोकार्पेन. विलेज ट्यूबचा वापर तयार करण्यासाठी केला जातो. एक्स-रे. पॅरामीटरचा वापर काय मोजण्यासाठी केला जातो? उच्च तापमान मोजण्यासाठी केला जातो. सायक्लोनचा वापर काय तरंगण्यासाठी केला जातो? अणूसाठी केला जातो. चंद्र एक्स-रे दुर्बीणचे नाव कोणत्या शास्त्रज्ञाच्या नावावर आहे? एस. चंद्रशेखर यांच्या नावावर आहे. डॉक्टर कोणते उपकरण वापरतात? स्टेथोस्कोप हे वापरतात. राडारचा वापर काय आहे? रेडिओ लहरींद्वारे वस्तूंचे स्थान शोधणे आहे. उडत्या चाकाचे प्रति सेकंद फिरणे कशाने मोजले जाते? ट्रोबोस्कोप यांनी मोजले जाते. सूर्यकिरणांची तीव्रता मोजणाऱ्या उपकरणाला काय म्हणतात? ॲक्टिव्होमीटर असे म्हणतात. भौतिकशास्त्रात चौथे आयाम कोणी सादर केले? आइन्स्टाईन यांनी साजरे केले. महालवरी व्यवस्था पहिल्यांदाच कधी लागू करण्यात आली? 1822 लागू करण्यात आली. जगातील सर्वात लहान महासागराचे नाव? आर्क्टिक महासागर. जगातील सर्वात लहान देशाचे नाव? व्हॅटिकन सिटी. आणि जगातील सर्वात लहान पक्ष्याचे नाव हॅमिंगबर्ड आहे. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात लहान खंडाचे नाव? ऑस्ट्रेलिया. आणि सर्वात मोठ्या खंडाचे नाव? आशिया आहे. जगातील सर्वात खोल महासागर? पॅसिफिक महासागर आहे. जगातील सर्वात मोठ्या समुद्राचे नाव? दक्षिण चीन समुद्र आहे. जगातील सर्वात मोठ्या बेटाचे नाव? ग्रीनलँड आहे. जगातील सर्वात मोठी खाडी कोणती? मेक्सिकोचे आखात. जगातील सर्वात मोठ्या बेटांचा समूह? इंडोनेशिया. आणि जगातील सर्वात लांब नदीचे नाव? नाईल नदी आहे. जगातील सर्वात व्यस्त व्यावसायिक नदी आहे? राईन नदी. आणि जगातील सर्वात मोठ्या उपनदीचे नाव? मदेइरा हे आहे. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठ्या कालव्याचे नाव? सुएझ कालवा आहे. संगणकात प्रक्रिया कुठे होते? CPU मध्ये होते. संगणकाच्या व्यापक वापरामुळे आधुनिक युगाला काय म्हणतात? संगणक युग असे म्हणतात. CPUच्या गतीवर परिणाम करणारे घटक कोणते आहे? शब्दश्रेणी, संगणक, घड्याळ आणि कॅश मेमरी. शब्दश्रेणी जागतिक लांब जास्त असल्यास संगणकाच्या गतीचे काय होते? ते वाढते. नियंत्रण मेमरी, अंकगणित आणि तर्कशास्त्र युनिट कुठे असतात? CPU मध्ये असतात. संगणकाच्या कोणत्या पिढीमध्ये टेली प्रोसेसिंग आणि टाइम शेअरिंग वापरले जाते? 3री पिढी.
आधीच चालू असलेल्या संगणकाला रिस्टार्ट करण्यास काय नाव दिले जाते? वॉर्म बूटिंग हे नाव दिले जाते. इंटरनेटमध्ये वापरली जाणारी संगणक भाषा कोणती? जावा. क्रे म्हणजे काय? सुपर संगणक. पुढचा प्रश्न, संगणकात अखंडित वीज पुरवण्याचे संक्षिप्त रूप काय आहे? UPS. फाईल एक्सटेन्शन कशासाठी वापरले जातात? फाईल प्रकार ओळखण्यासाठी. कीबोर्डमध्ये फंक्शन किती असतात? कीबोर्डमध्ये एकूण 12 फंक्शन की असतात. संगणकाचे किती प्रकार आहेत? संगणकाचे 2 प्रकार आहेत. मायक्रो प्रोसेसर कोणत्या पिढीचा संगणक आहे? 4थ्या पिढीचा प्रोसेसर आहे. संगणकाद्वारे वाचता येणाऱ्या वेगवेगळ्या लांबी आणि रुंदीच्या रेषा असलेल्या कोडला काय म्हणतात? बारकोड असे म्हणतात. मॉड्युलेटर सामान्य नाव काय आहे? मोडेम. एक्सेल वर्कबुक कोणाचा संग्रह आहे? वर्कशीटचा संग्रह आहे. ओरॅकल म्हणजे काय? ओरॅकल म्हणजे डेटाबेस सॉफ्टवेअर. पास्कल म्हणजे काय? संगणक भाषा आहे पास्कल म्हणजे. पुढचा प्रश्न, डेटा संगणकात प्रवेश करतो किंवा सोडतो त्या बिंदूला काय म्हणतात? टर्मिनल म्हणतात. सेलफोनमध्ये कोणत्या प्रकारची स्टोरेज उपकरणे वापरली जातात? फ्लॅश ही उपकरणे वापरली जातात. जर सॉफ्ट कॉपी हे आउटपुट असेल तर हार्ड कॉपी म्हणजे काय? प्रिंटेड आउटपुट. EDP म्हणजे काय? EDP म्हणजे इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंग. प्रोग्रामिंग भाषेने स्वतःच्या वापरासाठी बाजूला ठेवलेल्या शब्दांना काय म्हणतात? राखीव शब्द म्हणतात. परस्पर संबंधित रेकॉर्डच्या गटाला काय म्हणतात? डेटाबेस. डिस्कला ट्रॅक आणि सेक्टरमध्ये विभाजित करण्याची प्रक्रिया काय आहे? स्वरूपन आहे. जगातील पहिले संगणक नेटवर्क कोणते मानले जाते? ARPANET हे जगातील पहिले संगणक नेटवर्क मानले जाते. मदरबोर्डमध्ये काय असते जे CPUला मदरबोर्ड वरील इतर भागांशी जोडते? सिस्टम बस हे असते. युनिक्स नावाचे ऑपरेटिंग सिस्टम कोणत्या स्वरूपात वापरले जाते? वेब सर्व्हरमध्ये वापरले जाते. एक्सेल स्प्रेडशीटचा विस्तार काय आहे? XLS हा विस्तार आहे. रॅम हे अस्थिर मेमरी आहे. ते कशासाठी आवश्यक आहे? डेटा टिकवून ठेवण्यासाठी आणि सतत त्याला वीज पुरवठा आवश्यक असतो. ईमेल पत्त्याचे 2 भाग कोणते आहे? ईमेल पत्त्याचे 2 भाग वापरकर्ता नाव आणि डोमेन नाव आहे. ईमेल पत्त्याचे 2 भाग कोणते आहे? वापरकर्ता नाव आणि डोमेन नाव. कोणता प्रिंटर एका झटक्यात 1 अक्षर प्रिंट करतो? डॉट मॅट्रिक्स प्रिंटर. जर तुमच्या संगणकात सतत रिबूट होत असेल किंवा होत राहिला तर त्यात असण्याची शक्यता काय आहे? त्यात व्हायरस असण्याची शक्यता आहे. भारतात विकसित केलेला परम सुपर कॉम्प्युटर कोणत्या संस्थेने विकसित केला? CDAC या संस्थेने विकसित केला. वर्ड डॉक्युमेंटच्या डिफॉल्ट फाईल विस्तार काय आहे? DOC. भारतात आढळलेल्या पहिल्या संगणक विषाणूचे नाव काय आहे? C-Brain हे नाव आहे. सर्किट बोर्डमध्ये CPU आणि इतर चिप्स असतात त्याला काय म्हणतात? मदरबोर्ड म्हणतात. जंक ईमेलला काय म्हणतात? स्पॅम म्हणतात. पुढचा प्रश्न, संगणकात CAD हा शब्द कशाशी संबंधित आहे? डिझाईनशी संबंधित आहे. ALUचे पूर्ण रूप काय आहे? ALUचे पूर्ण रूप अंकगणितीय तर्कशास्त्र युनिट आहे. गुगल म्हणजे काय? गुगल म्हणजे शोध इंजिन. भाषांतर प्रोग्रामशिवाय संगणकाला जी भाषा समजते त्या भाषेला आपण मशीन भाषा म्हणतो. पॉइंट अँड ड्रॉ डिव्हाइसला काय म्हणतात? माऊस म्हणतात. लिनक्स ही एक उदाहरण आहे. ओपन सोर्स सॉफ्टवेअरचे उदाहरण आहे. ट्रॅकबॉल हे एक उदाहरण पॉइंटिंग डिव्हाइसचे आहे. इलेक्ट्रॉनिक घटक असलेल्या पातळ प्लेट किंवा बोर्डाला काय म्हणतात? सर्किट बोर्ड म्हणतात. कोणता प्रिंटर स्ट्रोकने अक्षरे छापतो? डॉट मॅट्रिक्स प्रिंटर. संगणकाच्या हार्डवेअरवर कोणते सॉफ्टवेअर नियंत्रण ठेवते? सिस्टम हे सॉफ्टवेअर नियंत्रण ठेवते. पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 मध्ये झाली.
बंगालची फाळणी केव्हा झाली? बंगालची फाळणी किंवा स्वदेशी चळवळ 1905ला झाली. मुस्लिम लीगची स्थापना 1906ला झाली. काँग्रेसची फाळणी कधी झाली? काँग्रेसची फाळणी ही 1907ला झाली. गृहराज्य चळवळ 1916ला झाली. लखनौ करार डिसेंबर 1916चा आहे. मॉन्टेग्यूचे घोषणापत्र 20 ऑगस्ट 1917ला झाले. रॉलेट कायदा 19 मार्च 1919चा आहे. जालियनवाला बाग हत्याकांड 13 एप्रिल 1919चा. खिलाफत चळवळ पण 1919ची आहे. पुढचा प्रश्न, हंटर समितीचा अहवाल प्रकाशित केव्हा झाला? 18 मे 1920ला. 18 मे 1920ला हंटर समितीचा अहवाल प्रकाशित झाला. नागपूरचे अधिवेशन कधी झाले? नागपूरचे अधिवेशन डिसेंबर 1920ला झाले. असहकार चळवळीची सुरुवात 1 ऑगस्ट 1920ला झाली. चौरी चौरा घटना 5 फेब्रुवारी 1922ला झाली. स्वराज्य पक्षाची स्थापना 1 जानेवारी 1923ला झाली. हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन ऑक्टोबर 1924ला झाले. सायमन कमिशनची नियुक्ती 8 नोव्हेंबर 1927ला झाली. भारतात सायमन कमिशनचे आगमन 3 फेब्रुवारी 1928ला झाले. नेहरू अहवाल ऑगस्ट 1928ला झाले. बारडोली सत्याग्रह 1928ला झाले. पुढचा प्रश्न, लाहोर कट रचनेचा खटला केव्हाचा आहे? 8 एप्रिल 1929चा. लाहोर काँग्रेसचे अधिवेशन डिसेंबर 1929चे. स्वातंत्र्य दिनाची घोषणा 2 जानेवारी 1930ला केली. मिठाचा सत्याग्रह मार्च 1930 ते 5 एप्रिल 1930. सविनय कायदेभंग चळवळ 6 एप्रिल 1930ची आहे. पहिली गोलमेज परिषद 12 नोव्हेंबर 1930ला. गांधी इर्विन करार केव्हाचा? 8 मार्च 1931. दुसरी गोलमेज परिषद 7 सप्टेंबर 1931ची. सांप्रदायिक पुरस्कार 16 ऑगस्ट 1932चा आहे आणि पुरे करार 1932चा. पुढचा प्रश्न, तिसरी गोलमेज परिषद 17 नोव्हेंबर 1932ची आहे. काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना मे 1934ला आणि फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना 1 मे 1939ला. मुक्तीदिन केव्हाचा? 22 डिसेंबर 1939चा. पाकिस्तानची मागणी 24 मार्च 1940ची आहे. ऑगस्ट प्रस्ताव 8 ऑगस्ट 1940चा आहे. क्रिप्स मिशन प्रस्ताव मार्च 1942 आणि भारत छोडो प्रस्ताव 8 ऑगस्ट 1942चा. शिमला परिषद 25 जून 1945चा आहे आणि नौदल बंड 19 फेब्रुवारी 1946चे. पुढचा प्रश्न, पंतप्रधान ॲटली यांची घोषणा 15 मार्च 1946ची. कॅबिनेट मिशनचे आगमन 24 मार्च 1946. थेट कृती दिन 16 ऑगस्ट 1946चा आहे. अंतरिम सरकारची स्थापना 2 सप्टेंबर 1946ची आहे. माउंटबॅटन योजना 3 जून 1947ची आणि स्वतंत्र मिळाले 15 ऑगस्ट 1947ला. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? लॉर्ड माउंटबॅटन हे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. भारताचे पहिले व्हाईसरॉय कोण होते? कॅनिंग हे भारताचे पहिले व्हाईसरॉय होते. भारताच्या पहिल्या महिला राजदूत विजयलक्ष्मी पंडित होत्या. भारताच्या पहिल्या अणुभट्टीचे नाव काय होते? अप्सरा हे होते. डिअर स्टुडंट्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षा व पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे 500 वन-लायनर प्रश्न पाहिले. आशा करतो की हे प्रश्न तुमच्या अभ्यासासाठी नक्कीच उपयोगी ठरतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे स्पर्धा परीक्षांचे उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. जय हिंद.